तुमचं नाव सांगायचं, कुठून आलाय ते पण सांगायचं. माईक जवळ धरा एकदा. भरत विठ्ठल शेटे, वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरं, मनोज जरांगे पाटलांना वैजापूर तालुक्यातून कसा पाठिंबा आहे? भरपूर पाठिंबा आहे. त्या दिवशी 7-8 तारखेला यायचे होते, 6 वाजता यायचे होते. आम्ही 11 वाजेला बसलो. नंतर ती माहिती पडली की सकाळी येणार आहे. आम्ही रात्री ठाव धरून तिथं बसलो आंबेडकर पुतळ्यापाशी. तर ते 5:30 वाजता वैजापूरला आलते, तरी आम्ही तिथंच होतो. बरं, आता काही आंदोलनामध्ये तुम्ही तुमच्या गावाकडे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत म्हणून काही आंदोलन वगैरे काही केलंय का? आंदोलन केले ना, ते चालू आहे. आता आपले बोरणारे सर आहे आमदार, तिथे त्यांच्या घरासमोर आपले अजय पाटील साळुंके शिवूर ते बसलेले. 2 मुलं आणि ते उपोषणाला बसलेले. बरं, पण आम्ही बी जातो. ही सगळी मंडळी या ठिकाणी अशाच पद्धतीने आपण लाईव्ह फुटेज पाहत राहतो आहोत. या ठिकाणी या तुमचं एकदा तुमचं नाव सांगा मला एकदा. ते त्या माईक घ्या एकदा. माझं नाव आहे मारुती भामदास पौड. हां, कुठून आलाय? दिग्रज जहागीर गाव, तालुका शेलू, जिल्हा परभणी. बरं, तुमच्या गावातून, तुमच्या परिसरातून, तुमच्या तालुक्यातून मनोज जरांगे पाटलांना कसा पाठिंबा आहे आणि काय? एकदम नंबर 1 पाठिंबा. ज्या दिवशी शेलूला यायचे होते त्या दिवशी अख्खा दुपारची सभा होती. पहाटे 4 वाजल्यापासून करता होता. महिला मंडळाला हल्लेकडे घेऊन मांडवी घातल्यावर. बरं, तुम्ही काय करता? शेती करता. हां. बरं, आणि तुमच्या गावात काही कुणबी नोंदी वगैरे काही सापडल्यात? एक बी नाही सर. एक बी नाही सापडली. म्हणजे नोंदी सापडल्या नाहीत का? रजिस्टर गहाळे वगैरे असं काय? 2 एखाद दुसरी सापडल्या असं. मग काही कानाव नाही, ग्रामपंचायतला काही लावलेलं बी नाही. बरं, हा, ग्रामपंचायत काही. तुम्ही या गावामध्ये आहात. या गावामध्ये आंतरवालीमध्ये 123 जवळपास केसेस लोकांवरती पडल्या आणि तरीसुद्धा या गावाची सुद्धा आंतरवालीची एक सुद्धा नोंद सापडलेली नाही. म्हणून तुम्ही सरकारला काय सांगाल? सरकारला एकच सांगणार, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. दादांसोबत तुम्ही खंबीर पाठीशी? खंबीरपणे जोपर्यंत आम्ही जिवंत आहेत तोपर्यंत दादासोबतच आहेत. वा. आणि आपण ही पाहतोय, ही संबंध महाराष्ट्रातून आलेली तरुणाई, वृद्ध, ही सगळी मंडळी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी येत आहे. आणि आपण एक काल स्टेटमेंट ऐकलं, त्या स्टेटमेंटविषयी यांना विचारूया की काल एक जण बोलला की खरे मराठे म्हणजे हे नाही आहेत, मनोज जरांगे पाटील हे खरे मराठे नाहीत. काल एक जण वक्तव्य केलं, त्याच्याविषयी काय? मूर्ख माणूस आहे साहेब. तेच मराठ्याचे नाही हो, तेच मराठ्याचे नाही. नेपाळचा माणूस शकतो. नेपाळचा आहे तो. 2.5 फूट साला. त्याला काय म्हणतो? त्याला काय बोललं माझं? फक्त आम्ही जे जरांगे पाटील करते त्याला समर्थन आमचं भरपूर राहील. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्यासोबत राहणार आहे. बरं, आता जरांगे पाटलांच्या सोबत तुम्ही म्हणजे मुंबईला गेलता का? हो, मुंबईला. मुंबईवरून आता वापस आल्यावर गावातले लोक म्हटले असतील काय आणलं त्या म्हणजे, आणि त्याबद्दल. आणि आता जर मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की पुन्हा मुंबईला जायचं आहे किंवा दिल्लीला जायचं, तुम्ही जाणार का? साहेब, आमच्या गावातून आज 100 माणूस आलाय. तेव्हा 200 होता. आमचं गाव पुरत पाठिंबा. आता मुंबईला दादा जर म्हटलं हजारोच्या संख्येने निघणार एका गावातून. तुम्ही दिल्लीला बी म्हणा, आज तयारी आमची. बैलगाड्या, ट्रॅक्टर, गिक्टर, काड्या, जळचणा, गवऱ्या आम्ही सगळे घेऊन जाणार. शासनाने आम्हाला गॅस नाही बी दिला तर आम्ही चुली पेटून स्वयंपाक बनवणार. हे संबंध महाराष्ट्रानं बघितलाय की मराठ्यांचा हा म्हणजे मराठ्यांचं वादळ मुंबईला पोहोचलं आणि मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर या मराठ्याच्या वादळाला घाबरून तिथला जो एक म्हणत होता की मुंबई माझी आहे, मुंबई माझी आहे, तो सुद्धा पळून गेला. कारण आझाद मैदानावरती येऊ देणार नाही असं सांगितलं गेलं होतं. मराठ्यांना अर्धे तर काय, फक्त वाशीमध्ये तर नुसते थोडेच होते. आझाद मैदान नुसतं पाहायला गेलेले ते आझाद मैदान भरून गेलं. ही मराठ्यांची ताकद आहे. आणि या महाराष्ट्रातल्या संबंध मराठा बांधवांशी आपण भेटतो आहोत. आणि ही सर्व मंडळी जी आहे, अनेक तरुण या ठिकाणी आलेली आहेत आणि मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहेत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. मराठा